ए माऊ बाळा असं नको करू, उठ ना. उठ उठ आधी उठ. चला चला, दिवाळीचा पहिला दिवस आहे ना आज. शोभा हे काय होते माझ्या मोहनच्या अंगाला? अगं उठणं माती. ए गधडे, माती नाही म्हणायचं, उठणं येते. दिवाळीच्या दिवशी लावतात. वास घ्यायचा बघ. फुलासारखं वास आहे. आहे की नाही? मी पण लावणार मोहनला. ए हा, लाव. वा अगं हो 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 हो. भाऊ चल आता तुला लावते. नाही हे खरखरीत आहे. अगं खरखरीत नाही, हे चांगलं आहे. ते चांगलं. पकड तिला, पकड. बस बस इकडे बस. आज माऊला उठणं लावून आंघोळ घालायची. हा दे दे मी धरतो. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. बरं माऊ, आता हे ना मी इथे समोर ठेवतो. हा कारीट म्हणतात त्याला. आता आपण हे कारीट फोडूया. पायाखाली छोटस, हे शोभाच्या पायाखाली, आणि हे मी फोडणार मोठ. मोहन मला मोठं पाहिजे. अगं तुझ्यासाठी मोठं नाही फोडता येणार. शोभा तू बघ. ए माऊ माऊ, पायाने नाही फोडायचं, डाव्या पायाच्या अंगठ्यानी फोडायचं फक्त. थांब, मी मदत करते. सांगितलं होतं ना तुझ्या तेवढी ताकद नाही म्हणून. नाही मी एकटीच फोडणार. माऊ पुढच्या वर्षी ना यापेक्षा मोठं फोड. हा फुटला. हो आपण पण फोडूया. हा शोभा काय दिलं ते? किती कडू आहे. आता ना मी तुला गोड गोड लाडू आणि करंजी देणार. तोंड वाकडा करू नकोस. चालेल मला आत्ताच दे. आता नाही, आधी ना भानूला येऊ दे, आईला बोलवते, आपण सगळे मिळून एकत्र फराळ करायचा. हा तू एक काम कर, फराळाची तयारी करूया आपण, आणि मग तू आईला बोलवणार. शोभा तोपर्यंत ना मी हा नवीन फ्रॉक सगळ्यांना दाखवून येते. नाही नको नको, आधी खाऊन घे मग जा. चल. नाही मला आत्ताच अरे दाखवायचं. माऊ माऊ, हे बघ. किती सुंदर आहे ग. मस्त आहे. ही ना आता नवीन कपडे चाळीतल्या सगळ्यांना दाखवेल, तेव्हा शांत बसणार आहे. किती मस्त दिसते मग. एकदम भारी दिसते. मस्त जा बाळा, जा जा. मस्त आहे. नाही हे छान आहे. कुणी घेतला? शोभा वहिनींनी घेतला? नाही मोहनने. मोन्यानं घेतलाय. अरे नुसताच धूर केलाय मोन्यानं. मस्त ड्रेस आहे एकदम. जा बाळा, जा लवकर जा. अंजली मला फराळ दे ना. काय? दे दे दे, बस फराळ दे. बस. काय खाणार माऊ? सगळं. दे दे ग, दे सगळे. माझं फराळ पण. राहुल हा मस्त आहे ना. एकदम भारी आहे भाऊ, एकदम भारी आहे. तुझं पण मस्त आहे. हा हे घे माऊ. खा बाळा, खा. माऊ कसा आहे लाडू? मस्त आहे.
हा सावकाश का. संपलं. मला पाणी दे ना. घे. हा आव, तुला अजून काही हवंय का? हा नाही नको. बाकीच्यांकडे जाऊन पण खायचंय ना. मी उद्या परत येईन खायला. ठीक आहे. अंजू हा? माझ्यासाठी काही फराळ उरलाय का? नाही तर मी जातो मोन्याकडे खायला. आय हाय. मावशी, दिवाळीच्या दिवशी तरी मालकांना शांतपणे बसू द्या. बोलल्या वकिलीन बाई बोलल्या. आई जरा शांत बसशील का? अगं भानू, तू कशाला फराळ केलास? मी केला होता ना. ते माऊला गोड आवडतं ना, म्हणून थोडं गोड केलंय मी. पण जिच्यासाठी केलंय ती कुठे आहे? माऊ कुठे आहे? काय माहिती, सकाळपासून बघितलंच नाही. मला वाटलं घरी आहे ती. सकाळी ड्रेस घालून जी बाहेर गेली ती आलीच नाही. सगळ्यांना दाखवत फिरत असेल आता. थांब एक मिनिट बोलत. शोभे मी सुरू करू का? थांब का जरा, आता सगळे मिळून करूया ना. थांब जरा. माऊ शोभे, अगं पोटात कावळे ओरडायला लागले ग आता. थांब का जरा, येऊ दे ना माऊला. कुठे गेली पोरगी काय माहिती. कुठे? शोभा, बघ ना, हे मला परत पाठवायला निघालेत. कोण? भानू आणि मोहन. काय हो ना? कुठे पाठवतो शिला? काय बोलते ही? ताई मी आज सांगते. माऊला परत तिच्या घरी पाठवायचं आहे. तिच्या आई बाबांचा पत्ता सापडला. असं कसा? ते पेपर मध्ये तिचा फोटो आला होता ना, तो मी बघितला. पेपरात फोटो? मग मी कसा नाही पाहिला? आपल्याकडे पण पेपर येतो. कारण तो इंग्लिश पेपर मध्ये आला होता ना, आपल्याकडे इंग्लिश पेपर येत नाही. तुला वाचता येतो का इंग्लिश पेपर? नाही. परवा मी मावशींसाठी वडापाव आणायला गेले होते ना, तर ज्यात वडापाव बांधला ना त्यात माऊचा फोटो होता. मग हे तुम्हाला परवाच का नाही सांगितलंस? चौकशी केली नव्हती ना, म्हणून नाही सांगितलं. आता मी चौकशी केली आहे. मी फोन केला होता त्यांना. चांगल्या घरातली माणसं आहेत ती, लय श्रीमंत आहेत, पुण्यात एका बंगल्यात राहतात. ताई मी एक काम करते, उद्या माऊला घेऊन जाते आणि त्यांच्याकडे सोडते. सोडून येते म्हणजे? पण शोभा, माऊ तू गप्पा बस, मी बोलतेय ना. म्हणजे आपण नेऊन हिला पुण्याला सोडायचं? वा रे वा, म्हणजे इतके दिवस आपण हिला सांभाळलं त्याचं काही नाही, आणि आता त्यांचं म्हणणं आहे की आपण नेऊन हिला पुण्याला सोडायचं. नाही नाही, तू एक काम कर, तिच्या आई वडिलांना इथे बोलव. मला त्यांना बघायचंच आहे. मुलीच्या बाबतीत हलगर्जीपणा करणारे आई वडील मला बघायचेच आहेत. बोलव इथे. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.